कालच आपण तुम्हाला बोललो की रस्त्याने जाताना हेल्मेट घाला, पण पार्किंगला गेल्यानंतर पाऊस इतका आला ना की मी पटकन त्या गडबडीमध्ये हेल्मेट घालायचं विसरलो. जस्ट थोडासा बाहेर आलो आणि रस्ता पण खराब आहे, त्याच्यामुळे म्हटलं हेल्मेट इज मस्ट. त्याच्यामुळे आपण हेल्मेट घालतो आहे. आणि हे अपडेट नेहमीप्रमाणे सांगतो का, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपल्याला आपल्या संपूर्ण जे आयुष्य जाणार आहे ते सुखाने जायचं असेल आणि आपल्याला अवतीभोवती जर का आपल्या जी माणसं असतात ती सुखाने जर का आपल्याला बघायची असतील, आपल्यासोबत संपूर्ण आयुष्य व्यवस्थित जगायचं असेल तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. थँक्यू. आता जाऊया घरी. हां आरामात निघायला हो गया 1.5 किलो. काय करते? डिझाईन का असंच कंटाळा आला होता, तो आला नव्हता. अरेंज करते ती. ओके. तर मी आणलेली आहे आमच्या पनवेलमध्ये एकच नंबर. काय असेल? गेस वॉट? भाकरी. येस. बघ बाबा, मस्त मस्त छान डिझाईन केले का? ओके. ईश्वरीसाठी एक लाईट झाला पाहिजे पटकन. उभं गरम आहे? नाही, नाही नंतर थोड्या वेळाने गेलं तर गरम मिळते. मस्त आहे, खाली टाक. मस्त आहे, मस्त. एकदम मऊ 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 नरम नरम आणि एकदम लुसलुशीत. जबरदस्त आहे. आणि पनवेलमध्ये अशा स्वरूपाच्या भाकऱ्या मिळतात. पनवेलमध्ये कडक नाही मिळत, ह्याला आगरी भाकरी म्हणतात ना. रायमिंग वर्ड्स. पाण्यावर आगरी टाकलेली भाकरी. असतात. आता उकड, यांच्या उकड. मशीनवर असतात. याची उकड केली जाते आणि उकड करून मग ते मशीनवर भाजतात आजकाल. आणि मस्त ईश्वरीने डॅनवाला माहोल केला आणि जेवायला बसलं. ईश्वरी आहे, प्राजक्ता आहे आणि भाकरीच्या जोडीला बटाट्याची काचऱ्या असंच काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन आहे. मी ह्याची आहे भाजी, पण ती थोडीशीच आहे, ती पुरणार नाही. ओके. रेड मार्क. तुम्ही दुपारी खाल्ला का? हा, हिला टिफिनला दिला होता. ठीक आहे. येस, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सकाळ झालेली आहे आणि बाहेरचा एकदम मस्त विहंगम नजारा. शेअरिंग करायचं का? नाही, ब्रश नाही शेअरिंग करणार. तू माझा टी शर्ट काय घातलास? माझा आहे. आर यू वैभव? आर यू वैभव 78? 8. तर काय म्हणतेस, काय आणू आता मी? मला खारी पाहिजे. खारी पाहिजे. खरी खरी पाहिजे की खोटी खरी? खरी खरी खारी बटर. तो उसके लिए मेरे को जाना पड़ेगा ना सुबह सुबह. जा ना, लेके आओ. अपनी वाइफ के लिए ना भी नहीं कर सकते? करना तो पड़ेगा. खुद की वाइफ के लिए. हाँ, तो खुद की वाइफ के लिए सब लोग करते हैं भाई. नहीं 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 तो नहीं. अभी सुबह सुबह ना झगड़ा ना मत चालू करो यार. उसमें डालो अदरक, डालो. ये क्या डालो ये बता? अदरक नहीं. क्या डालो तुझे का? भाई ये इलायची है. ओके. वेलची पावडर आहे का? मस्त मस्त. उरे. अदरक पाहिजे का घालू? नको, अदरक नको. चष्म्यावरचं पाणी पुस पहिलं. ओके. हे झोपलंय अजून, उठव खायला. सुरू. काय अजून काय आणायचं? अजून काय नाही, आत्ता तरी काय नाही. आता आठवत तरी एवढं. परत जायला पाठवू ना परत आम्ही. हा, काय वेळ काय मोकळा वेळ नाही. आज काय काय काम आहेत माहिती ना तुला? हो. गाडी धुवायची पाहिजे. गाडी नाही धुतली 15 दिवस झाले आणि अजून काय काय बरीच कामं आहेत ना. ये कितने घंटे में हो जाएगा? 2-3 मिनट. घंटों का काम मिनटों में. हाँ. ठीक है, तो फिर मैं जाके आता है. सायकलने जाऊ की हे नाही जाऊ? गाडीने. हा? सायकलने वेळ लागेल यायला. कार घेऊन जाऊ खारी चहा आणायला? तयार झाले. कार घेऊन जाऊ का? हा, कार घेऊन जाऊ? नाही, हा, सायकल पण नाही आणि कार पण नाही. गाडी घेऊन जा आणि पटकन ये. 2 व्हीलर. चलो 2 व्हीलर लेके जाते हैं. खारी लेके आते. पण काय माहिती ब्रँडेड मिळेल की नाही.
म्हणजे चांगली. बटर खाली आणि थोडं थोडं. हां बटर पण थोडे आणि खाली पण आहे थोडी सुट्टी मिळेल ना तिथे. हां अयंगारला किंवा ती बेकरी. जिरा बटर. हां. ठीक. लाईट गेले, चालत जावं लागते. इकडे बंद आहे अयंगार बेकरी. कल रिपीट का 40 लगता है. बैलो कितना आया? घेतलंय आपण खारी आणि टोस्ट. घड्याळात वाजले 10, आईने केला चहा. चहा पिण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. बरोबर ना? घड्याळात वाजले 10, ईश्वरीचे नखरे पहा. सकाळचे झोपण्यात 4 तास गेले, मी नाही अभ्यास केले. काय जमत नाही आहे, यमक जुळत नाही. उठा मॅडम, उठा हो मॅडम. मॅडम उठा. हां गाडी वॉश करायचे, स्टडी करायचे, हां जेवण करायचे, कपडे धुवायचे आहेत, भांडी घासायची आहेत. हां किती कामं घातले. हां 10 वाजेपर्यंत झोपून कामं होतात. होय कशी काय झोप लागते एवढी म्हणून? गुदगुदल्या करू गुदगुदल्या करू. उठा उठा. सोड मला. होय कशी मुलगी डॅम्बीच आहे. स्वतः झोपायचं आहे म्हणून मला लाच देते, लाच. भ्रष्टाचार. हां हां बघितलं. अगं ती मला पण ओढून घेतलं. मला ओढून घेतलं तिने. काम होत नाही त्यामुळे केर बीर सगळं काढायचं. तू आधी टी शर्ट मला दे. नाही देणार. मला टी शर्ट दे. मग आज मला म्हणून माझा टी शर्ट घातलाय बघितलं. म्हणून मी घातलं. दे रुपये टाक माझा टी शर्ट मला. आज मला असे सही घालते. सोड मला. रोज फिटिंगचे घालतो. असं आहे. अगं सोड. ए उठा चला. उठायचं. आता काठी घेऊन ये ना मी. बघितलं किती ईश्वरी मुलगी आळशी आहे. हां आळशी आहे. तुला हे बनवलंय काय ते? हां हो चला ब्रश करायचं ना. चलो काय ईश्वरी 10 वाजले. खरंच उठ लवकर. चल आता ओरडा मिळणार तुला. इकडे नको सारखं हे करू काही. डोळा लाल होईल आणखीन. इकडे राहू दे थोडा वेळ डोळे बंद करून बस. काय नाही बंद नाही. पाणी मार डोळ्यावर आणि उघडझाप कर जरा पाण्याने. किती वृषी आलेला? आता 7 वाजता आला. बरोबर आहे. सकाळी आलेला तो, त्याच्यामुळे तो लेट आला असेल. मॅने बोलवलं तुला 4 वाजताच. कराटेचं नाव सांगून तो 7 वाजता आला. काय बोलले टीचरचा? काय टेस्टमध्ये चुकला माझं एक आन्सर. एकच आन्सर चुकलं म्हणून काय बोलले मग? बोलले ना चिमटा काढली फक्त, बाकी काय नाही गेली. मग काय त्यात रडायचं? लागलो. मला लागू दे. हे लक्षात का राहिलं? चिमटा काढली म्हणून ना, की नाही? मग तुम्हाला तर विशेष काहीच नाही का करत आता टीचर. आम्हाला टीचर चांगल्या फटकवायच्या. त्यांना विचार, यांचे टीचर तर असं पोटाला असं चिमटा नुसतं नाही, असं चिमटा काढून असं फिरवायचे. विचार त्यांना. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. असं धरून असं जोरात चिमटा बोमटच बसला पाहिजे. हा मग असंच करायचं असतं. चिमटा त्यालाच ते म्हणतात. लक्षात राहिलं पाहिजे का, कशासाठी. टीचर आहेत ना, तर स्कूलला तुम्हाला मारायला अलाउड केलेलं नाही, गव्हर्नमेंटने बॅन केलेलं आहे. पण टीचरना बॅन नाहीये. आणि उगाच कुठले टीचर मारतात? नाही, एरवी मारतात का त्याचा? मग पण तुम्ही केलं नाही, तुम्ही लक्ष दिलं नाही. कारण त्यांना तुम्हाला एकट्याकडे बघायचंय का? किती मुलं होती क्लासमध्ये? मग प्रत्येकाकडे लक्ष द्यायचंय त्यांना. मग तुम्ही जर लक्ष देऊन केलं नाही, बाकीच्यांकडे बघत बसलात, अभ्यासच केला नाही, तर कसं होणार? आणि एक्झाम कधी आहे तुझी सांग? मंडेला. आज सॅटरडे. दुपारपासून अभ्यास करतेस ना कंटिन्यू तू? किती छान वाटलं आज अभ्यास केलेला बघून. असू दे, इट्स तर उद्या बोलवले कधी? सकाळी संध्याकाळी 4 ते 7. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. 5 ते 8. नको, तू आपली 4 ते 7च जा. कारण आम्ही पण जाणार बाहेर उद्या. आज नाही गेलो ना.
ठीक आहे ओके ओके नो प्रॉब्लेम बाळा. नाही एवढं रडायचं एवढं काही नाही गं, टेन्शन teacher घ्यायचं आहेत नाही, त्या. काही काम नाही. ते काही एवढं- दुश्मन थोडे आहेत तुमच्या. एवढं टेन्शन घ्यायचं जसं काम आई नाही. बाबा ओरडतात चांगल्या गोष्टीसाठी, चांगले हे होण्यासाठी संस्कार, तसंच टीचर ओरडतात. मग गुरु का म्हणता त्यांना तुम्ही? आई बाबा आणि टीचर गुरु आहेत ना तुमचे, मग ओरडणारच ना ते. बरोबर आहे. ओके हरकत नाही. हे जे होतं ना ते अक्षरशः म्हणाल तर रिअल लाईफ एक्झाम्पल होतं आणि रिअल लाईफ गोष्टी होत्या घरातल्या, आणि जे घडलं होतं ते समोरासमोर रेकॉर्ड केलं हे की नाही. कारण टीचर ओरडल्या, टीचर मारलं, तर प्रत्येक वेळेला आपण आता आजकाल खूपच अवडंबर, अरे माझ्या मुलाला का मारलं, माझ्या मुलाला का ओरडले, तसं न करता, त्याच्याशिवाय थोडाही त्रास सहन न करता आपण पुढे कसं जाऊ शकतो, कसं प्रगती करू शकतो हे मला सांगा. आणि मग त्याच्यासाठी आपण या गोष्टीचं आम्ही कधी समर्थन करत नाही, आणि जे रिअल लाईफ आहे ते सांगतो. सो ओके मला जायचं आहे आता. बघा आपण एखाद्या गोष्टीला कमिटमेंट करतो, ते बघा कशी बघते नाही थोडंसं, ठीक आहे, आपण कमिटमेंट करतो एखाद्या गोष्टीला, घरचा वेळ आपण बाहेरच्या कामासाठी देतो. काही कामं अशी असतात की नाही सांगू शकत, पण तिकडे जावं लागतं. तर मी चाललो आहे, आणि आता वाजलेत 8:15, कधीचे सकाळचे नाही, संध्याकाळचे किंवा रात्रीचे म्हणा. तर मी चाललो एका ठिकाणी कामासाठी, आणि ईश्वरी पण नर्वस सगळं. ओके चला येऊ का? आज बाबा उशिरा आले म्हणून बाबांनी आमचा राग घालवण्यासाठी रबडी आणली. पण त्यांना असं वाटतं का की हे आणल्यावर माझा राग जाईल म्हणून? काय माहिती, नाही काय जाणार. माहिती. कारण टायमिंग दिलेलं होतं मी 9:30चं. 9:30चं 10 ठीक आहे. आता घड्याळात बघा किती वाजलेत, 11 वाजलेत.